सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना जय महाराष्ट्र। तर वर्ग दुसरी ते वर्ग आठवीची संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजेच काय पॅट 3चा टाईम टेबल आलेला आहे। अवघ्या काही दिवसातच विद्यार्थ्यांची द्वितीय सत्रांत परीक्षा चालू होणार आहे। त्यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी 2 व पॅट 3 चे पेपर घेण्यात येणार आहे। त्याचा आपण आता टाईम टेबल बघू। बघा 11 एप्रिल 2026ला प्रथम भाषाचा पेपर राहील, सर्व माध्यम वर्ग राहील दुसरी ते आठवी। यामध्ये लेखी राहील बेटा 40 मार्काचा आणि त्यानंतर तोंडी राहील 10 मार्काचे, असे मिळून 50 मार्काचा पेपर राहील। लक्षात ठेवा प्रथम भाषा म्हणजे सेमी इंग्लिश व मराठी मीडियमची प्रथम भाषा ही मराठी असते, तसेच जे इंग्लिश मीडियम राहते त्याची प्रथम भाषा ही इंग्रजी असते। त्यानंतर दिनांक 11 एप्रिल 2026ला गणितचा पेपर राहील, सर्व माध्यम मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यम वर्ग दुसरी व आठवी या सर्वांचेच राहील। यामध्ये ही लेखी राहील ती 40 मार्काची राहील आणि तोंडी नाही का 10 मार्काची राहील। यानंतर दिनांक 22 एप्रिल 2026ला समोरचा पेपर तृतीय भाषा आहे। तृतीय भाषा म्हणजे काय मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमांचे जे विद्यार्थी आहेत त्यांची इंग्रजी राहील, तर इंग्रजी माध्यमाची तृतीय भाषा ही जनरली मराठी राहते, तर मराठीचा पेपर आहे हा पण वर्ग दुसरी ते आठवीचे राहील। यामध्ये लेखी ही 40 मार्काचीच राहील आणि तोंडी पण ही नाही का 10 मार्क, असे एकूण मिळून 50 मार्काचे सर्व पेपर राहील। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की संकलित मूल्यमापन चाचणी पॅटचा पेपर कसा येतो, काही बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही का हा अवघड जातो। तर लक्षात ठेवा की पॅटचा जो एक्झाम राहतो पेपर राहतो हा तुमच्या बेसिक नॉलेजवर डिपेंड असतो, ज्यामुळे तुमचे बेसिक जे नॉलेज आहे, बेसिक जे कन्सेप्ट आहे शेवटच्या वर्षाचे किंवा या वर्षाचे जर चांगले असेल तुम्ही चांगल्या प्रकारे यामध्ये मार्क कमावू शकता। यावरच मी नाही का काही दिवसानंतर व्हिडिओ पण बनवणार आहे, ते तुम्ही आवश्यक बघा बेटा। ओके बेटा, थँक्यू।